हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तर बरेच दिवस झाले आपला मोठा ब्लॉग काही आलेला नाही आहे यूट्यूब आपल्या चॅनलवर सॉरी. तर चला म्हटलं टाकूया. आणि इथं अनुबाईचं आमचं चालू आहे जेवण करणं. चला या तुम्ही पण. आता सकाळी नाही म्हणायचं 10 वाजून गेले. अनुच्या बाबा आणि मोनोज करणार आहे वडापाव. आज मला सुट्टी आहे, कामालाही सुट्टी आहे, स्वयंपाकाला पण सुट्टीच आहे. म्हणजे चला मॅडमचं आपण इकडं पोटभजन ते स्वतःहून बसून तर कधी खाणार नाही मॅडम. तर स्टँडसोबत ते खेळत होती, तर तिला खेळवताच म्हणलं चला चारवते मी तिला. आणि तिचे पप्पा पण दाखवत होते तिला, ते मोबाईलचा हट्ट करत होते, मोबाईल घेऊन बसले की सोडत नाही. आणि मग आज काहीच नाही, साधं बनवायचं होतं, डाळ भात केला होता त्यांनी आणि वडापावचं चालू होतं आमचं प्लॅन. तर वडापाव बनवतो म्हणे तिचे पप्पा. तर इथं अनुला दाखवत होते ते बघा, तोंडामध्ये भरून ते चावतच नाही. जोपर्यंत तिला दम दिलं ना तोपर्यंत ते चावतच नाही मॅडम. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, पटापट जेवतच नाही. स्वतःहून तर कधीच जेवत नाही, चारावंच लागते. चला असो, खात आहे. पहिलं खात पण नव्हते. 2-2.5 वर्षाची झाली मॅडम आता आमच्या, तरी पण बघा किती तोंडात भरून ठेवलं आहे. नाव घेत नाही लवकर हे चावायचं. तुम्ही कशा आहात मला कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ बघता त्यामुळे मनापासून तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. असं सपोर्ट राहू द्या तुमचा. आणि बाकी मस्त चालू आहे आमचं पण. काय काय आणू? लई घाण आहे इथं खाली. ऐ उठ उठ. कुठं आणू? आणू कुठं आहे पाववाला? नाही यायचं ना? जा जा खाली जा. येऊ नका घरी यायचं नाही. हां जा. ते बाई म्हणे शेवया आपल्या यात्रा झाला. चला अनुचे बाबा आणि मोनच काय करते ते बघूया आता. वडापाव झाले की नाही आपले. मी खाली गेली होती, मॅडम खाली चल म्हणत होती तर पाव बघायला. पाववाला नाही आहे. हा बेकरीत गेली असती फिरत. कुठं आहे बेकरी? झाले तुमचे वडे बनवणं? मोनच तर म्हणे भरपूर आहे. अय वडापाववाला दाखव. काढले 15 रुपये वडापाव. 15 रुपये काय म्हण्या? 15 का 20 म्हण्या? सिलेंडर महाग झालं, 15 रुपये. 15 रुपये का? चला या 15 रुपये वडापाव खायला. कच्चे ठेवू नको भावा. गॅस तर कमीच भरवली. आता बोललं उडलं काहीतरी. दिका म्हणे इधर. कच्चे नाही, शिजलेले दाखव म्हणलं मला. गरम आहे का ते ना? अर्ध तोडून टेस्ट कर. गरम आहे. कुठे गरम आहे?
खा तूच मान्य. काय करत आहे? अनुला आवाज देता. हा खाल्ला का? नाही ते बरोबर झाली. दे थोडंसाच. व्हिडिओ बनवतो म्हणतो ते तुझं कसं रेसिपीचं बनवलं तसं बनवलं. काय व्हिडिओ कुठला रेसिपीचा? आधी स्टार्टिंग पासून दाखवलं नाही. भाऊजीन चटणी घेऊन मस्त बनवली ते. ते जाऊ दे पण वडे महत्वाचं आहे. वडे महत्वाचं असं थोडी अर्धवट रेसिपी बनवायची का हो यूट्यूब फॅमिली म्हणून काय दाखवता अर्धवट. एक तर आपल्या पुण्यातले वडापाव फेमस आहे म्हणते. ते तिकडं बाईला बघ. आणलं का तिला? ते तिकडं मागं लागत आहे. खिचडी खाऊन घे या. तर मैत्रिणी इथं आमच्या मनाचे झाले आहे वडापाव बनवणं. तर या तुम्ही वडापाव पण खायला. इथं चालूच होतं त्याचे थोडे तळायचे बाकी होते. कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला शूट नाही झाली आहे आणि तर आमचे बाबा बसले होते जेवण करायला. रात्रीचं उरलं होतं तर त्यांना भूक लागली होती आणि ते वडापाव खूप कमी खाते.